माझं नाव जाकीर गुलाब शेख आहे. माझ्या दुकानचं नाव गुलाब तबला मेकर आहे. माझ्या 1975 सालीचे व्यावसायिक आहे. माझे आमची तिसरी चौथी पिढी चालू आहे. या वर्षी चांगला आहे, चांगला रिस्पॉन्स भेटला. पण वडिलांचा व्यवसाय तुम्ही करताय? हो, आता मला या व्यवसायात 5-6 वर्ष झाले. हो, ते आमचं आजोबापासून चाललं आहे. 75 साली दुकान घेतली होती. रात्री रिपेअर केले, रात्री टाकलो, आज दिलो होती ना. हा, आज दिलो, उद्या सकाळी आम्ही येणार. तिकडे समोर दुकानापर्यंत हे दुकान छान वाटते, रिपेअरिंग करू शकतात आणि आपल्या कमी रेटमध्ये काम चांगलं करू शकतात. अनुभव चांगला आहे आपल्याला, काय की याची क्वालिटी असल्यामुळं आपण त्याच्यामुळे येत असतो आपण. संत ज्ञानेश्वर महाराजांचा आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 2 दिवस पुणे मुक्कामी आहे. वारकरी देहू वाळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. 2 दिवस मुक्काम असल्याने वारकरी देखील त्यांचं जे काही वारीचं जे साहित्य असतं ते देखील दुरुस्त करून घेतात, जेणेकरून त्यांचं भजन असेल किंवा पकवाज असेल, टाळ मृदुंग अशा गजरामध्ये ते पंढरपूरची वारी करतात. आणि अशी वाद्य असतात. पकवाज हे वाद्य आहे. पुण्यामध्ये 2 दिवस पालखी मुक्कामाला असते आणि बाजारपेठ मोठी असते. त्यांचं जे वाद्य आहे ते देखील दुरुस्त करून घेतात. शाही चढवणे असेल, कात असेल, वादी असेल, गजरा असेल, जे काही त्याचं असेल दुरुस्तीचं काम पुण्यामध्ये करतात. पावसाने देखील उसंत दिल्यामुळे वारकरी देखील त्यांची कामं ही आता लवकरात लवकर करून घेतात, कारण त्यांची पुढची वारी ही सुखकर होईल. आता वारी 2 दिवस झाले मुक्कामी आहे. पकवाज देखील तुम्ही दुरुस्त करताय. कशा पद्धतीने रिस्पॉन्स आहे यंदा? या वर्षी मागच्या वर्षी या वर्षी चांगला रिस्पॉन्स आहे. रिपेरिंगचं काम जास्त निघालेलं आहे याच्यामध्ये आणि सेलिंग पण चांगलं झालेलं आहे. कमीत कमी 10-12 पकवाज आम्ही केले आहेत त्या रिपेरिंगला. आता नवीन पण विकले आम्ही पकवाज, 4-5 नवीन विकले आम्ही. काय एका पकवाजाची किंमत? एका पकवाजची किंमत 6,000 रुपये ठेवलेली आपण आणि रिपेरिंगचे 1500 रुपये पुढीचे आणि 800 रुपये शाहीचे केलेले. माझं नाव जाकीर गुलाब शेख आहे. माझ्या दुकानचं नाव गुलाब तबला मेकर आहे. माझ्या 1975 सालीचे व्यावसायिक आहे. माझे आमची तिसरी चौथी पिढी चालू आहे. या वर्षी चांगला आहे, चांगला रिस्पॉन्स भेटला. पण वडिलांचा व्यवसाय तुम्ही करताय? हो, आता मला या व्यवसायात 5-6 वर्ष झाले. हो, ते आमचं आजोबापासून चाललं आहे. 75 साली दुकान घेतली होती. रिपेअर जसं आपण वारीला येतो तसं तर आपल्या पप्पाजीची काही रिपेअरिंग काय करत असतो, तर तिकडे समोर दुकानापर्यंत हे दुकान छान वाटते, रिपेअरिंग करू शकतात आणि आपल्या कमी रेटमध्ये काम चांगलं करू शकतात. अनुभव चांगला आहे आपल्याला, काय की याची क्वालिटी असल्यामुळं आपण त्याच्यामुळे येत असतो आपण क्वालिटीमुळे. तुम्ही पकवाज येतात? हो, पकवाज. एक फक्त पकवाज काल रात्री वारीमध्ये थोडा वाजण्यामध्ये खराब झाल्यामुळं रिपेअरिंग करण्यासाठी रात्री आम्ही टाकलो आम्ही. त्याशिवाय तल्लीन होत नाही? हा, नाही तल्लीन पकवाज आवाज. पकवाजाशिवाय तल्लीन काहीच होऊ शकत. त्यामुळे रिपेअर रात्री रिपेअर केले, रात्री टाकलो, आज दिलो होती ना. हा, आज दिलो, उद्या सकाळी आम्ही येणार. हो, कुठून आले तुम्ही? किती वर्ष? आम्ही नांदेड जिल्हा, नांदेड जिल्हा उमरी तालुका, सोमटाणा गाव आहे 2 किलोमीटरवर. तिथून आम्ही आलो वारीसाठी. पकवाज खराब झाल्यामुळे इथं आपण दुरुस्तीला टाकलो. ये ना म्हणली सकाळी येऊन घेऊन झाली. आम्ही आता आलो नाही आला. तुमचं कसं आहे वारकऱ्यांचा अनुभव? तुम्ही कधी गेला की नाही वारीला? नाही, आम्ही जात नाही. आम्ही इथेच बनवून देतो त्यांना. हर वर्षी इथेच करून देतो आम्ही काम. वारकऱ्यांचे सांगतात ते वारीला या आमच्या बरोबर, पण इथे काम सोडून कसं जायचं आपण? इथेच कामं जास्त असतात आमचे. काम व्यवस्थित करून हा. ती वारी सुखकर करतात. सगळं जे काय म्हणाल ते करून देतो आपण. हो, म्हणून तर म्हणतात की वारी ही अर्थपूर्ण आहे. अनेक छोटे मोठे व्यावसायिक या वारीवरती उदरनिर्वाह करतात. गेले 3-4 पिढ्या ही वारी वारकऱ्यांची सेवा करते. गुलाब मेकर याचं दुकानाचं नाव आहे. आणि या तबला असेल, पकवाज असेल, मृदुंग असेल, जे वारकऱ्यांचे जे काही वाद्य असतील ते देखील इथं दुरुस्ती करून मिळतात. वारकरी देखील पुण्यामध्ये 2 दिवस मुक्कामी असल्यामुळे आपल्या खात्रीशीर ठिकाणी जाऊन ही सगळं वाद्य जे आहेत ते दुरुस्त करून देतात, जेणेकरून त्यांचा पुढचा प्रवास किंवा तो आणखीन सुखकारक होईल आणि पकवादाशिवाय वारी ही अपूर्ण असेल. कॅमेरामॅन ऋषिकेशसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे.